नमस्कार दर्शक हो, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज चॅनल। शेवगाव तालुक्यातील लिंबे नांदूर इथे महाराष्ट्र राज्याचे एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे साहेब व शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज भैया गुले यांच्या प्रमुख उपस्थितीत एकलव्य संघटनेची स्थापना करण्यात आली। यावेळी प्रमुख मान्यवरांची गावभर डीजेच्या वाद्यात व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली। मिरवणुकीत महिला, एकलव्य संघटनेचे व विविध शाखांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। मिरवणुकीदरम्यान एकलव्याचा ध्वज फडकावून भगवान एकलव्याच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व फलकाचेही अनावरण करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या। यानंतर प्रभू श्रीराम मंदिराच्या हॉलमध्ये शाखेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मान व मनोगते व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवनराजे सोनवणे साहेब हे होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम सोनवणे यांनी केले। पत्रकार शहादेव वाकडे, संजय बुधवंत सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले। तर पवनराजे सोनवणे साहेब बोलताना म्हणाले की अनेक बिनबुडाच्या संघटना उदयाला आल्या व जिल्ह्यापुरत्या मर्यादित राहून बंद देखील पडल्या व संघटना चालकाने सर्वसामान्यांची लुटमार केली। आपली ही एकलव्य संघटना महाराष्ट्रभर कार्य करते। समाजाच्या तळागाळातील प्रश्न व समाजावर होणारा अन्याय रोखण्यासाठी मी कायम समाजासाठी उभा आहे। समाजाला स्वाभिमानाने जगता यावं व आदिवासी समाजासाठी कधीही उभा राहील व बोगस संघटनेचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही, अशा परखड भाषेत समाजाच्या हिताचे सुनावले। आपली महाराष्ट्रभर संघटना काम करत आहे। यापुढील काळात संघटनेच्या मार्फत समाजाची कामे होतील अशी ग्वाही देत आपले मनोगत व्यक्त केले। या संघटनेच्या उद्घाटन प्रसंगी नवनिर्वाचित तहसीलदार वाकडे साहेब, टीडीओ चेके साहेब, महाराष्ट्र राज्याचे एकलव्य संघटनेचे प्रदेश संपर्क प्रमुख सुनील भाऊ गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भाऊ थोरात, संभाजीनगरचे जिल्हा सचिव परशुराम सोनवणे, कन्नड शहर प्रमुख राजू ठाकरे, पाथर्डी तालुका अध्यक्ष गणेश साळुंखे, युवा नेते आशिष हिवाळे, देडगाव शाखेचे अध्यक्ष कृष्णा मोरे, उपाध्यक्ष गणेश गायकवाड, गहिनीनाथ भवार, बहिरनाथ गायकवाड, व्यवसाय संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश लाड, लिंबे नांदूरचे सरपंच सारंगधर बडे, चेअरमन शहादेव खोसे, प्रशांत बडे, सचिन गायकवाड, अरुण बुधवंत, अशोक वाकडे, लक्ष्मण माळी व महाराष्ट्रातून आलेले संघटनेचे पदाधिकारी व लिंबे नांदूर ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाखेचे उपाध्यक्ष आकाश पवार, प्रमोद बर्डे, रवींद्र खैरे, विजय निकम, नंदलाल दळवी, विनोद शिंदे, विलास बर्डे, अरुण बर्डे आदी सदस्यांनी कष्ट घेत अनमोल सहकार्य केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनुस पठाण यांनी केले, तर आभार शाखेचे अध्यक्ष दीपक पवार यांनी मानले। आम्ही नेवास्कर न्यूज लाईव्ह चॅनलसाठी प्रतिनिधी युनुस पठाण।